मार डोक्यात सपने या दाळा लवकर आलीस. सोन्या आपली पहिली जोडी अशी असेल ज्यात पोरगी लवकर येऊन वाट बघते आणि पोरगा लेट येतोय. अगं हो जरा थट. सोन्याचा आवाज आहे. बसू का नको? बस. अगं सपने काय सांगू तुला, कामाची एवढी तारांबळ माझ्या माग आहे. कामाचा ताप माझ्या का काय झालं? सकाळी लवकर उठायचं, वैरणीच्या पेंड्या आणायच्या, गुरांच्या दारा काढायच्या, दूध डेअरीला घालायचं, वाईच काम आहे माझ्या माग. आणि ह्या सगळ्या कामाच्या तारांबळीत तुला एक गोष्ट सांगतो, मला जी प्रखरतेनं जाणवत्या, काय आपल्याला आपल्या नात्याला वेळ देता येणं झालाय. हा आपलं काय. पण सपने आता काय बी होते, आपण भेटूया, कुठेतरी फिरायला जाऊया. कसं शक्य आहे सोन्या? तुझं जोडीदार 24 तास तुला चिकटलेला असते ती. असं दे ग, कसं बी असलं तरी माझं जीवा भावाचं जोडीदार आहे ती. बघ तुला म्हणलेलं का नाही, महागारा बी सोन्या आपल्याबद्दल कोणाजवळ वाईट बोलत नाही. पण तू म्हणतेस ते बी बरोबर आहे, तेच नाही अकलीचा भाग आहे का नाही? नाना दादा बघ की चापटवीन तुला आता म्हणत होते, चांगलं बोलते. हा अगं त्यांच्या आयुष्यात कोण नाही म्हणून काय झालं, माझ्यावर जायची काय गरज आहे का? तू माझ्या आयुष्यात आहेस, ही गोष्ट बरोबर आहे का नाही? हो, तू माझ्या आयुष्यात आहे म्हणल्यावर त्यांनी मला साथ दिली पाहिजे. अगं आपल्याला भेटून देणार, ती कुठं जायचं म्हणलं तरी माझ्या मागणं लोंबाळ्या आहेच. हो लगा, असं आपण कधी केलंय? कारण लगा काय पण बोलतोय, आता ह्याला इंगा दाखवायचाच. आता त्या रम्याच घे, 30-35 जनावरांचा टेंबा मिरवत असतोय, हाय त्याच्या आयुष्यात कोण नाही. अगं ह्यांच्या आयुष्यात कधी पुरी यायच्याच नाही, आणि आल्या तर त्या ठिकाणं झाली ती. ह्याच्यामुळेच जाते त्याला का ह्यो मॅटर करते, मला निस्तरायला लावते, म्हणतो टिकना झाले. काय फायदा आहे का सांग बरं? त्यात ती दुसरं लोंबाळ मागं लागलंय, ती दाना पहिलवान, ती बी म्हणते सोन्या मला पोरगी बघ, सोन्या मला पोरगी बघ, सोन्या मला पोरगी बघ. त्या रम्याचं बी पुराण तेच, सोन्या मला पोरगी बघ, सोन्या मला पोरगी बघ. अगं मी काय वधूवर सूचक केंद्र मांडलंय का? हेसनी कळाय नको, असलं कुठं जोरीदार असते वे. स्वतः राखाडले ते मला बी रखडवायला होती ती. अगं आपण भेटलं पाहिजे, आपल्या नात्याला वेळ दिला पाहिजे, आपलं नातं हळूहळू पुढे गेलं पाहिजे. हे यसनी कळणं झालंय. आपलं नातं पुढे गेलं तर लग्नापर्यंत जाईल, परत पुढं जाईल, पण पुढं आयुष्यात पुढे गेलं पाहिजे आपलं नातं. पण हे जोडीदार असं येतं का नाही, ह्यासने आयुष्यात कधीच या जोडीदाराची या सोन्याची ना प्रगतीच बघवणार नाही या पोरासनी. पण काय बी असू दे, आता आपण भेटायचं. असू दे, आजच भेटू आपण. पण गाडी गाडीचं जुगाड करतो मी, तू तुझी काम आटप आणि आळीला ये. बघतो फोन मध्ये येतं, आज भेटण्यापासून बघतो ह्या आईला काय टोचलं रे, कशी अडवते ते आपल्याला भेटण्यापासून. सुट्टी नाही, मी एकदा डोक्यात घेतलं की मग ती स्कूटच करतो मग. बघितलंच काय किस्ता बंडल माणूस आहे लगा, स्वप्नीला आपल्याबद्दल काय बी सांगतोय. धना दादा काय बी झालं का नाही, आता ह्या दोघांनी भेटू द्यायचं नाही. रम्या आपण एक काम करू, या दोघांवरती पाळत ठेवू, म्हणजे बघू कशी भेटतात. बरोबर बोललास धना दादा. त्या बघ की तुमच्या गावात एखादी मला पोरगी असते तर. तुमच्याच गावात मला बघ, चल ती गेली. अरे पण थांब. गाडीगाड घ्या, गाडीगाड. हो कशा मिळतीवर पैशावर पगारवर आम्हाला राहिलो. गाडीगाड वाला, गाडीगाड. एका गाडीगार आलाय, पण आपल्याकडे पैसेच नाहीत. काहीतरी झुल करू याला का? पण करायचं काय? बाटलीने तो भंगार गावते का बघूया का? चला. हे नको बाबा, शिव्या पडती ना. हे उचलू याला का? बराबर आहे, गाडीगार मग तो जेता. चला हे सगळेच कुठे, हे राहू दे मग चला. हे
चला चला लवकर गाडी कर मला जाईल. आईला गम्याला घेऊन कारीगर काय लगा ही चिल्लर फॅक्टरी तर माझ्या मोरची निघाली की गम्याला एकूण कारीगर खातीत का काय यसने लगा अडवलं पाहिजे आत्ताच आळा घातला पाहिजे नाहीतर ही लय शेपारतील. धना आपल्याला काहीतरी केलं. बघ मामी आल्या. मामी कशा पाण्याला निघाली या. बर मामी तुम्हाला एक मॅटर माहित आहे का? कसला मॅटर? हाय का आता अख्ख्या वाडीला माहिती आणि तुम्हाला माहित नाही वय. अहो मी पाहुणा असून मला माहिती आहे. पण नक्की कसला मॅटर? अहो मामी सोन्या आणि सपनीचं लपड हाय. बाई तरी मी बोलतीय हे एकमेकाला एवढं समजून काय घेते ती एवढी काळजी का करते ती आणि सारखी सारखी एकत्र असते ती. तरी मी मुंबईसने आल्यापासून मला डाऊटच होता. तरी जाऊ दे की सोन्या चांगला आहे की. अहो काय जाऊ द्या इज्जतीचा प्रश्न हाय. मामी जरा बारीक डोक्याने विचार करा की. अहो तुमची इज्जत, तुमच्या नंदची इज्जत, स्वप्नीच्या नानाची इज्जत, तुमच्या आहूंची इज्जत आणि सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट पॉइंट अहो सपनी सरपंच नाही गावाची. मग जरा बारीक डोक्याने विचार करा की. वय वय दोघांचं बरोबर आहे. इज्जत लय महत्वाची आहे. आता मी सपनाला भेटतेच. हा मला सांगितलं नाही. थँक्यू रमेश स्टुडिओ. मामी थँक्यू रमेश. हा सपनाने मला सांगितलं नाही. पुढचं पुढं बघून चालू. हे बघ याने काय उचलून आणलंय. ही तसलीच आहे नाहीतर काय नुसतं उचापत्या करतात. हे काय बोलली आपलं आपण बघूया की. चल की ग मग पोटात बघूया मग यांना बघूया. ये एडी आहेत. ए तू राची एडी जा. थांबा थांबा ए थांब. गम्याला घेऊन कुठे निघालाय? गुरासने पण दाखवाय. हो हो अरे लय पुढची दिसताय की गम्याला घेऊन कारीगर काय निघालाय ना? नाही नाही अरे लगा त्या गुरवाल्यानं कशातनं पाणी दाखवायचं गुरासनी? खरं सांगा कोणाची आयडिया ही? सौराची. तुमच्या आईला तुमचं कातड काढ. ते वळणं काय चांगले आहेत वय दुसऱ्याची गाम्याला इकून गारीगार खाते ती. आईला ह्यांच्या अरे धना धना तू बस इथं बसवाय काय लागा गारव्याला बसावं तर काय. थांबा 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 का पळताय? सोन्या माग लागलाय. का? गम्याला इकून गाडी गार खात होतो म्हणून. काय लागा सोन्याला बेताय. आता तो काय करणार माहितीये का? काय तुमचं गम्याला इकणार गारीगार घेणार आणि सपनीला भेटायला जाणार. तुम्ही बसा बोंबलत. आयला आपल्याला गारगार खाऊन दिला आणि सपन्याला भेटायला निघालाय व. कसं जातो तेच बघतो. चल अशी पोरं पाहिजे नाही का नाही. अरे पण एवढ्या जोरात कोण मारत का? मामे अगं तू कशाला गेलीस पाण्याला? सांची पारनं मी गेली असती की. अहो घरात पाण्याचा टाक नाही म्हणून गेलते पाणी आणायला. पण तुम्ही एवढं नटून तटून कुठं निघाला? मी अगं मी ते तालुक्याला चालल्या ग्रामपंचायतीचं काम आहे ना म्हणून. असं आहे बाई. बरं बरं चालतंय चालतंय लवकर या मग घरला. बाई मला माहिती नाही बाई कोणत्या तालुक्याला चालली ती. हा मला बी कळलंय सगळं. आता बघतेच मी. हे वाटत ना बाजूला वा. हे सोन्या एकदा आम्ही खेळतोय दुसरं वाटतं ना जा. या का कान पाडीत फडफडशीला बघ सगळीच. एकतर ढापाढापी करताय गम्याला इकून गारीगार खाय निघाला वेर. सांगू तुमच्या घरचेच सांगू नको नको सोन्या नको गेला का परत नाही असं करत.
बरं तुम्ही तसं काय कराच, घरच्यांचे देखतच सगळ्यांनी चापटवतो का नाही बघा. बरं सोन्या कोणीकडे निघालायस? ते सपनीचं ग्रामपंचायतीचं काहीतरी काम आहे तालुक्याला, तिला घेऊन तिकडेच निघालोय. ती वरच्या येईल थांबल्या, घेऊन जातो का नाही तिला तालुक्याला? स्वप्नी तर खालच्या येईल. नाही तिनं मला वरच्या येईला बोलवलंय आणि ती कशी खालच्या येईला जाईल? सोन्या माझ्या मी डोळ्याने बघले स्वप्नी खायच्या आहे. आईला गेली असेल, काहीतरी काम असेल म्हणून खालच्या येईला. बघतो मी तिला खालच्या येईला. पण तुम्ही खेळा इथं, पण परत असलं डापाडापीचं काय उद्योग करू नका, कळलं का? हा, नाहीतर परत माझ्यासारखं वाईट नाही, घरच्यांच्या देखत कान पाडीन. सांगू घर नाव. हा, हे काय वाळान चांगला वे. हा खेळा, मी बघतो स्वप्नीला. खालच्या येईला काय करते मला वरच्या येईला बोलून. का धनादा आता दिवसा बी लग्नाची स्वप्न पडायला लागले. ती बघ स्वप्नी आली. स्वप्नी काय स्वप्नी कोणीकडं? मी वय मी तालुक्याला निघाल्या, ग्रामपंचायतीचं काम आहे ना. खरं का? अरे हो तर. अगं पण ते अण्णासाहेब तर ग्रामपंचायतीत आहेत. काय आम्ही आत्ताच रम्याचं घर फळा भरून आलो. मग आता तुम्हासनी माहित आहे ना मी कुठं निघाल्या, मग कशाला खोदून खोदून विचारताय? मग इकडं कुठं? वर चाळीला. हाय का? आता सोने आम्ही ग्रामपंचायतीत नाही येता तिथं मधल्या आईला दिसला. मधल्या आळीला? हो. काहीतरी काम असेल म्हणून गेला असेल, बघते मी मधल्या आळीला. हा बघ. हे काय करते? सोन्या भावा कुठं? गपला का? सपने दिसली का? दिसली नाही. आयला लगा की वाडी धुंडली, कुठे गेल्या काय माहिती. जाऊ दे, माझे तरी काम आटापतो मी, चापडात जाऊन येतो. तेवढी गाडीची चावी दे की. चावी देतो, पण त्याला टाकायला लागेल. टाकतो बाबा तीच. तिचं नाही, 130. हा ते वरच 100 रुपये दे की. का बसल्या का? आयला बाजारला आणि ते पैसे बघू काय ते आहे. सोन्या 130 मध्ये टाकी फुल करून आण. ठेवले आमच्या बापान. ए सपने, अगं कुठे हिंडते आज? अरे कुठं होतस तू? अख्ख्या मधल्या आळीतनं शोधला तुला. तुला कोणी सांगितलं मी मधल्या येलाय म्हणून? त्या रम्यानं. आयला त्या बारक्या पोरांनी पण मला खालच्या येला पाठवला तुला शोधायला. असं होत तर काय? सोन्या, हा. ही सगळी आपल्या माघारी काहीतरी कारस्थानं करते ती. असं ती जाऊ दे, तू बस. आणि गाडी? गाडी आणली राम्याचीच. कसं असतंय ना सपने, कोणी किती बी कारस्थानं करू दे, मी अट्टर खऱ्या प्रेमाला साथ देतो. बस बसली का? सपने, कसलं भारी वातावरण आहे. सडा वागा बरोबर लय भारी वाटतं. माग एकदा आपण आलेला आठवतं का? तेव्हा पण कसलं भारी वाटलेलं. कव्वा तुझ्या कुठली गोष्ट मेंदवात राहते का? उगीच म्हणते तू पुरींचा मेंदू गुडघ्यात असतो. ए पोरा, नीट बोल बर का. हाय का तुला मेंदू? हाय हाय का जाग्यावर? हाय. बरं, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. विचार. समज तुझ्या बरोबर 10 पुरी पळते ती, म्हणजे तुमची शर्यत लागल्या,
त्यात शर्यतीत तुम्ही पळताय 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 आणि 2 नंबरच्या पोरगीला तू मागे टाकलीस, मग तुझा नंबर कितवा? सोपं आहे, पहिला. वा 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 वा, कळलं. तुझा मेंदू कुठं आहे ते बी कळलं आणि तुझ्या मेंदवाची ताकद बी कळली. अगं सपने, तुम्ही पळताय 10 जणी, दुसऱ्या पुरीला तू मागे टाकल्यावर तू दुसऱ्या नंबरला जाणार. पहिल्या नंबरची पोरगी पुढे पळतेच की, तुझा पहिला नंबर कसा येईल? हा बरोबर आहे. हा बरोबर आहे. सोन्या, हे असलं नखरा करणार असशील ना तर मी जाते घरी. जा पळत जा, भाऊ किती नंबर येतोय? काय देशील मग? गाडीची आहे माड आहे. सोन्या, अरे कधीतरी वाईच नीट बोलत जा की, बघावं त्यानुसार डापरूनच असतोय. म्हणजे मी नीट बोलत नाही का? मला चांगलं बोलायलाच येत नाही का? माझा स्वभावच तसा आहे, डापरतोय. माझी तुला नसेल बोलायचं तर नको बोलू. जा वडापनं जा, चालत नको वडापनं जा, नाहीतर एक काम कर, एसटीला हाफ तिकीट आहे, जा तू जा. अरे सोन्या, तसं नाही. बरं जाऊ दे तो विषय. सोन्या, हा एकदा माझ्याकडनं चूक झाल्या, पण आता आपण आपलं लगीन ना घरच्यासनी विचारूनच करायचं. हे मत एक बरोबर बोललीस बघ सपनी. अगं आपल्या आयुष्यात घरचे आहेत तर सगळं सुख आहे बघ. आणि तुला सांगू का सपनी, आपलं लगीन आहे का नाही, दारात मांडव, खंडीभर माणसं असणार, लग्नाला बी आणि पंचपक्वानाचं जेवायला बी. सपने तुला सांगतो, अख्ख्या पंचक्रोशीत कोणाच झालं नसेल असं लगीन या सोन्या सपनीच होणार. हा एकदम नादखोळा आणि पाटणपासून जवळच आहे की. लगीन झाल्यावर पाया पडायला गणपतपुळा. वय जाऊ जाऊ, लगीन झाल्यावर जाऊ. वय सोन्या, आपलं आयुष्य कसं सुखा समाधानात चाललंय. विषय आहे का? फक्त त्या एका व्यक्तीमुळे आपल्या सुखाला गालबोट लागू नये म्हणजे झालं. सपने तुला किती वेळा सांगितले, तसल्या लोकांच्याकडे लक्ष नाही द्यायचं. शे बघ, आपल्या आयुष्यात आहे का नाही 2 प्रकारची माणसं असतात, एक म्हणजे चांगली आणि एक म्हणजे वाईट. चांगल्या प्रकारची जी माणसं असतात आपल्या आयुष्यात, त्यासनी आपली प्रगती, आपण आपल्या आयुष्यात पुढे गेलेलं बघावत, त्यासनी आनंद वाटतो. पण आपल्यावर जळणाऱ्यासनी, आपण आयुष्यात किती बी प्रगती करा, आपल्या आयुष्यात किती बी पुढे जावा, त्या जळणाऱ्या माणसांनी नाही बघवत. त्यामुळे वाईट चितणाऱ्या माणसांच्याकडे लक्ष नाही द्यायचं, त्यासनी जेवढं जळायचे तेवढं जळून द्यायचं. बरोबर आहे तुझं. बरं ती जाऊ दे. सपने, पाटणच्या खोऱ्यात साडा वाघापूरला आली, कसलं हिरवगार वातावरण आहे, निसर्गरम्य. कसलं रोमॅन्टिक वाटतंय बघ की, शांतता, आजूबाजूला एक चिटपाखरू बी नाही. आणि असल्या रोमॅन्टिक वातावरणात मला एक मिठी दे की. सोन्या, लग्नाआधी असलं काय नाही बाबा. असलं काय नाही? अगं फक्त मिठी मागतोय मी. नाही नाही, लय उशीर होतोय, चल तू घरी, आमची आई ओरडत्या. ए अगं वाईच कावळ्यात घेऊ दे. अगं सपने अगं थांब की. सपने गाडी बघ, सपने गाडी. सपने, का म्हणे एवढ्या लगबगीनं बोलवलंस? काय झालं? का म्हणे एवढी बिल्यास? सोन्या, मला लय भ्या वाटतंय. काय झालं? तू आधी मला एक वचन दे. आयुष्यात किती बी संकट येऊ दे, तू माझी साथ कधी सोडणार नाही. अगं येडी का खुळी सपने तू? इथून माग कधी तुझी साथ सोडली का? मग इथून पुढं का सोडीन? सपने, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, गावाकडे शेती करून गुरं राखणाऱ्या पोरांच्यात बी प्रामाणिकपणा ठासून भरलेला असतो. आणि हे सोन्या इथून माग बी तुझ्या बरोबर होता, आता बी तुझ्या बरोबर आहे, आणि इथून पुढे बी कुठलं बी संकट येऊ दे कायम तुझ्या बरोबर असणार आहे. पण मला एक गोष्ट सांग, नेमकं झालंय काय?
अरे आज पहाटे पहाटे मला एक सपान पडलं. त्या सपनात तात्या साहेबांना मला त्याच्या गाडीनं. सपने असं काय बी अभद्र बोलू नको. पाठ पाडणारं प्रत्येक सपान जर पूर्ण होत असतं तर आज माणसं कुठल्या कुठं पुचली असती. पाठ पाडणाऱ्या चांगल्या स्वप्नांचा विचार करावा, म्हणजे त्याचा पॉझिटिव्हनेस आपल्याला चांगल्या मार्गावर घेऊन जातो. वाईट स्वप्नांचा विचार नाही करायचा स्वप्ने. आणि राहिला प्रश्न त्या तात्याचा, त्याला तुझ्यापर्यंत पोचाय आधी मला वांटायला लागेल. तू नको काळजी करू, मी आहे ना तुझ्यावर. तू ते डोक्यात विचारच काढून टाक. चल. आणि रात्री झोपताना झोपाची गोळ्या खात जा. तुला तर काय सांगायलाच नको बाबा. अशी दळबद्री स्वप्न पडायची नाही. नमस्कार महाराष्ट्र, नमस्कार आणि राम राम मंडळी. कसं काय बरं आहे ना? नाही, एका वर्षानंतर तुमच्या भेटीला आलोय हो, म्हणून काळजीपोटी विचारतोय. सगळी बरी आहेसा ना? हा, बरे असणारच, कारण की तुम्ही आम्हाला एवढं भरभरून प्रेम देताय. त्यामुळे एक वर्षभर पडलेला गॅप आपल्याला आता भरून काढायचा आहे. 147 भाग आपल्या गावठी मॅटर वेबसिरीजचं पूर्ण झालेत आणि आज पडलाय तो 148वा भाग. ते तुम्हाला आवडला असणारच. शेवटपर्यंत तुम्ही बघताय म्हणल्यावर तुमचं भरभरून प्रेम द्या. हा एपिसोड जास्तीत जास्त शेअर करा. आणि एक महत्वाची सूचना, ती म्हणजे आपलं गाववाडी प्रोडक्शन युट्यूब चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लागली सबस्क्राईब करा बरं का. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांनी आपल्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करायच्या आधी त्याच्यावर ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला अजिबात विसरू नका, कारण की एक वर्षभर चॅनल बंद होतं. त्यामुळे कोणाचं पर्सनलाइज, कोणाचं कस्टमाइज झालं असेल तर आपलं सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशन वर क्लिक करा. म्हणजे प्रत्येक एपिसोडचं, येणाऱ्या आगामी प्रत्येक गावठी मॅटरच्या एपिसोडचं नोटिफिकेशन डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर. आणि तुम्हाला आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन ही प्रेस करा. आणि बघत राहा तुमचं, आमचं आणि आपल्या सगळ्यांचं गावठी मॅटर रेडा.